आपले सर्व हेतू बाळामुलीच्या चरणी ठेवूया. जेतू तुम्ही पेटीमध्ये ठेवलेले आहेत, सामोरे घेऊन टाकलेले आहेत, हे सर्व हेतू आपण प्रभूंच्या सादर करूया. एक क्षणभर शांत राहून आजच्या सणाच्या दिवशी आपण पवित्र मरियेच्या बाळामुलीला आपल्या विनंतीच्या समोर. प्रिय भाविक हो, शोधून मिळत नाही पुण्य, सेवार्थाने व्हावी आम्ही धन्य. कोण आहे तुझ विन अन्य, आई तुझ विन जग हे शून्य. आज आपल्याला बालनमाऊलीच्या सणाची पवित्र मिस्सा करण्यासाठी आ लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल पापडीचे प्रमुख धर्मगुरू आणि वसई धर्मप्रांताचे चान्सलर फादर जॉन फर्गोस लाभलेले आहेत. फादरांनी चर्चचे धर्मकार्य यावर डॉक्टरेट केली आहे. अलीकडेच दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात युनेस्को या जागतिक संस्थेने पापडी चर्चला सांस्कृतिक वारसा संवर्धन 2025 हा पुरस्कार दिलेला आहे. यात फादरांचं योगदान फार मोठं आहे. आजच्या सणाच्या दिवशी आपल्या वसई कोळी ख्रिश्चन समाजाच्या वतीने मी फादर जॉन फर्गोस आणि आपल्या सर्व चर्चच्या फादरांचं हार्दिक स्वागत करतो व आपल्यासाठी त्यांनी पवित्र मिसाबली अर्पण करावी म्हणून त्यांना मी विनंती करतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि प्रिय बंधू भगिनींनो, आपण पुनरुत्थान काळामध्ये आहोत आणि ह्या पुनरुत्थान काळामध्ये
प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांसाठी उठलेला आहे. या घटनेचं आपण स्मरण करीत आहोत. पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला शांतीचं वरदान देत आहे. येशूची ही शांती आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या ह्या संपूर्ण कोळीवाडा परिसरामध्ये असावी. आणि विशेष करून ज्या हेतूनं आपण इथं प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत, आपली आई पवित्र मरिया हिच्याकडे आपण आपलं समर्पण करणार आहोत. आणि येशूनं आपल्या ह्या सर्व व्यथा, आपल्या कथा स्वीकारून घ्याव्यात आणि आपल्या परिसरामध्ये परमेश्वराचं साम्राज्य प्रस्थापित व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. बंधुभगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकईनं मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी धन्य मारिया, सर्वदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Kyrie eleison. Gloria in excelsis Deo.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, येशूची आई मरिया हिच्यासह एकत्र प्रार्थना करीत असताना तू तुझ्या प्रेषितावर पवित्र आत्मा पाठवलास. आम्ही एकनिष्ठेनं तुझी सेवा करावी आणि शब्दाने व उदाहरणानं तुझ्या नावाचा गौरव करावा म्हणून तिच्या मध्यस्थीनं आम्हाला कृपा लाभू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पेत्राचे पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि नम्र जनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, अशासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध श्रद्धेत दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशी दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ आणि सबल करील. त्याचा पराक्रम युगायुग आहे. आमेन. माझ्यामध्ये श्रद्धावान असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे आणि साक्ष दिली आहे की ही देवाची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासाठी निवडलेली मंडळी तुम्हास सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हास सर्वांस शांती असो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मर्या माता स्वर्गाची राणी, तीच आहे साऱ्या जगाची आई. प्रभू तुम्हाबरोबर असो. मागले की शिवर्थून घेतलेले वाचन. येशूने 11 शिष्यांना सांगितलं, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवर्णाची घोषणा करा. जो श्रद्धा ठेवतो आणि सांस घेतो त्याची तारण होईल. जो श्रद्धा ठेवत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि श्रद्धा ठेवण्याबरोबर ही चिन्हे असतील. तो माझ्या नावाने भूत काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणत्याही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी आजारावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता आणि घडणाऱ्या चिन्हाच्याद्वारे वचनाचे समर्थन करत होता. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना मोठ्या संख्येनं पाहिल्यानंतर माझं मन अगदी भारावून गेलेलं आहे. पवित्र मरीवरील आपलं प्रेम आपल्या इथं उपस्थितीनं व्यक्त होत आहे. परंतु कधीकधी माझ्यासमोर प्रश्न निर्माण होतोय की कोळी बांधवांचं पवित्र मरीवरील प्रेम एक वेगळ्या प्रकारचं नातं दर्शवून देत आहे. मी पापडीला आहे आणि मी बघतो की तिथे आपले अनेक कोळी बांधव कधी मिसामध्ये सहभागी होतात, कधी ग्रेस माऊलीचा जो मोठा स्टॅच्यू आहे त्याच्यासमोर धुपाच्या अगदी रखरखत्या उन्हामध्ये गुडघे टेकून प्रार्थना करतात, कधी ग्रोटोसमोर जातात आणि तिथे प्रार्थना करतात, कधीकधी उशिरा रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत काही आपले भाविक तिथं प्रार्थना करीत असतात. आणि मग मी स्वतःला विचारतो की हे कोणत्या प्रकारचं नातं आहे. माऊलीवरील ही जी श्रद्धा आहे, हे जे प्रेम आहे, हे कोणत्या प्रकारचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, चर्च पवित्र मरियेला प्रभू येशू ख्रिस्ताची पहिली शिष्या, द फर्स्ट डिसायपल म्हणून ओळखते. आणि पवित्र मरियेला जी पहिली शिष्या म्हटलेलं आहे, तिच्याबरोबर जे येशूचे दुसरे प्रेषित आणि शिष्य मंडळी होती, जर आपण त्यांचं साधारण परीक्षण केलं तर बहुतेक ही शिष्य मंडळी, प्रेषित मंडळी हे कोळी समाजातले होते. आणि म्हणून आपल्या कोळी बांधवाबरोबरचं पवित्र मरियेचं जे नातं आहे हे अगदी निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे. श्रद्धेचं नातं आहेच, परंतु त्याचबरोबर निसर्गानं सुद्धा अशा प्रकारे आपल्याला पवित्र मरियेला तिच्या जवळ राहण्यासाठी आपल्याला मदत करत आहे. आणि आपण मोठ्या भक्तीनं, मोठ्या श्रद्धेनं माऊलीकडे प्रार्थना करतोय. आणि म्हणून माऊलीबरोबर असणं हे अगदी आपल्या स्वभावता आहे, अगदी उपजत आहे. आपल्याला ते ओढून ताणून आणावं लागत नाही. अगदी सहजपणे आपण पवित्र मरियेकडे आकर्षित होतोय. एकतर पवित्र मरिया ही स्त्री आहे आणि आई म्हटल्यानंतर आई आणि मुलांचं जे नातं आहे हे तर अगदी उपजतच आहे. परंतु पवित्र मरिया ही आपली आई आहे, श्रद्धेनं आपली आई आहे. हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं नातं हे आपण उत्तम रीतीनं जगत आहात. म्हणून ही केवळ अंधश्रद्धा नाही. बऱ्याच जणांना वाटतं की आपण येतो, रोजरी करतो, प्रार्थना करतो, ही अंधश्रद्धा आहे का? तर ही अंधश्रद्धा नाही आहे.
तर हे आपलं श्रद्धेचं नातं आपण खऱ्या अर्थाने जगतोय. आणि म्हणून पवित्र मरियेचं आपलं जे नातं आहे हे आपल्याला श्रद्धेनं दिलेलं नातं आहे आणि ते आपण जागृत ठेवलं पाहिजे. आणि आजचा हा जो सोहळा आहे हा सोहळा श्रद्धेचा सोहळा आहे. असे सोहळे वारंवार व्हायला पाहिजे की ज्यामुळे आपण आपल्या विश्वासामध्ये वाढू शकतोय. आपण मरियेचे गुणगान गातोय म्हणजे केवळ मरियेला प्राधान्य देतो असं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणार आहे त्या तारणाऱ्याबरोबरचं आपलं नातं आपण इथं साजरे करत आहोत. आणि म्हणून आपली ही श्रद्धा खूप वाखाणण्याजोगी आहे. आज आपलं सगळ्यांचं इथं एकत्र येणं हे खूपच स्तुतिमय असं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं खास कौतुक करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मदर तेरेसा यांनी एक सुंदर असा एक प्रसंग उभा केलेला आहे. एक दिवस मदर तेरेसांच्या सिस्टरांनी रस्त्यावर एकटाच फिरत असलेल्या एका भटक्या मुलाला उचलून आणलं. फाटके कपडे घातलेले होते, बऱ्याच दिवसात त्याने अंघोळ केलेली नव्हती, त्याच्या अंगाला दुर्गंधी येत होती. आणि अशा अवस्थेमध्ये हा एक मुलगा त्यांनी आपल्या आश्रमामध्ये आणला आणि त्या मुलाला अंघोळ घातली, त्याला जेवायला दिलं, नवीन कपडे दिले आणि त्यांना वाटलं की हा मुलगा आता इथं राहील. संध्याकाळी त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा तिथून नाहीसा झालेला आहे, गायब झालेला आहे. त्यावेळेला सिस्टरांनी पुन्हा एकदा त्याचा शोध घेतला आणि एका फाटक्या अशा वस्तीमध्ये हा मुलगा त्यांना पुन्हा आढळला आणि त्याने त्याचे जे फाटके कपडे होते ते घातलेले होते. आणि म्हणून सिस्टरांना पुन्हा एकदा त्याविषयी वाईट वाटलं. त्याला पुन्हा एकदा आपल्या आश्रमामध्ये घेऊन आल्या, पुन्हा त्याला अंघोळ वगैरे घातली, जेवायला दिलं आणि आपल्या आश्रमामध्ये त्यांनी राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी हा मुलगा गायब झाला. त्यावेळेला मदर तेरेसांना आश्चर्य वाटलं की ह्या मुलाला आपण सगळं काही देतोय, परंतु हा मुलगा इथे राहत का नाही, गायब का होतोय. आणि म्हणून मदरांनी त्यांच्या 2 सिस्टरांना तिसऱ्या दिवशी त्या मुलाच्या मागे पाठवलं आणि हा मुलगा एका अशा गरीब वस्तीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहत होता. आणि जेव्हा त्या सिस्टर तिथे पोहोचल्या आणि ते त्या मुलाला विचारलं की तुला मी 2 दिवस आश्रमामध्ये आणलं, तुला खायला दिलं, तुला चांगले कपडे दिले, मग तू तिथे का राहत नाहीस. त्यावेळेला तो मुलगा आपल्या झोपडीच्या मध्ये गेला आणि त्याने आपल्या आईला बोलावून घेतलं आणि तो मुलगा म्हणाला की ही माझी आई आहे आणि हे माझं घर आहे. दिस इज माय होम अँड दिस इज माय मदर. जिथे माझी आई आहे तिथे मी असलं पाहिजे, जिथे माझं घर आहे तिथे मी असलं पाहिजे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मदर तेरेसा या प्रसंगातनं आपल्याला एक सुंदर असा धडा देत आहे की आपण कुठे असलं पाहिजे, की जिथे आपली आई आहे तिथे आपण असलं पाहिजे. आणि आपलं खरं घर काय आहे, तर हे आपलं कॅथोलिक चर्च हे आपलं घर आहे. आणि ह्या घरामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती म्हणजे आपली आई पवित्र मरिया. आणि म्हणून पवित्र मरिया आणि आपलं जे नातं आहे हे नातं परमेश्वरानं निर्माण केलेलं नातं आहे. आणि पवित्र मरिया आपल्या जीवनामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आईशिवाय आपलं जीवन नाही. आपण आईचे पोवाडे गातोय, आईविषयी बोलतोय, आईशिवाय आपल्याला करमत नाही, आईशिवाय आपलं जगणं नाही. आणि ही आपली आई म्हणजे आपलं जगणं आहे, आपलं दैवत आहे. आणि ते आज आपण इथं साजरे करत आहोत. आणि म्हणून मी तुमची खास स्तुती करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोण आहे ही आई? या पवित्र मरियामध्ये आपण काय पाहतोय? मरिया आणि आपली श्रद्धा हे कुठे नक्की आपण शोधली पाहिजे? मरियेमध्ये आपण काय पाहिलं पाहिजे? आपण जेव्हा रोजरीची प्रार्थना करतोय त्यावेळेला मरियेची विनंती माला गातोय आणि ह्या विनंती मालेमध्ये मरियेला जी वेगवेगळी विशेषणं दिलेली आहेत, जी रूपकं तिच्याविषयी तिचं वर्णन गाण्यासाठी दिलेली आहे, त्यामधली काही विशेषणं आज आपण थोडीशी आपल्या चिंतनासाठी घेऊया. त्या विशेषणामध्ये एक आहे ते म्हणजे मरिया कराराचा कोश, दुसरं आहे दाविदाचा बुरुज. आता आपण विचार करतोय की दाविदाचा बुरुज आणि मरियेचं जीवन ह्याचा संबंध काय आहे?
कराराचा कोश आणि पवित्र मरिया हिचा संबंध काय आहे? तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, फार मोठं नातं आहे. जेव्हा आपण कराराचा कोश, मरियेला आपण उद्देशून म्हणतोय कराराचा कोश. कराराचा कोश म्हणजे काय? तर दावीद राजा, की ज्याच्या घराण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, हा दावीद राजा एकदा डोंगरामधून येत असताना त्याला मोशेला दिलेल्या ज्या 10 आज्ञाची पाटी होती, ती पाटी त्याला मिळाली आणि मोठ्या सन्मानानं दावीद राजानं आनंदाने ती पाटी उत्सवानं तो घेऊन आला. आणि आपल्याला असंही सांगितलेलं आहे की दावीद राजा स्वतः त्या कराराच्या कोशासमोर नाचत होता, कारण त्याला तो आनंद झाला होता की परमेश्वरानं आपल्याला हा कोश दिलेला आहे. कोश म्हणजे ती पाटी दिलेली आहे, त्याच्यावर 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 10 आज्ञाद्वारे परमेश्वराने माणसाशी करार केलेला आहे की परमेश्वर सदोदित आपल्या बरोबर आहे. आणि हा कराराचा कोश दावीद राजानं मंडपामध्ये आणला आणि मोठा आनंद साजरा केला, मोठा उत्सव केला. आता पवित्र मरियेचा ह्या कराराच्या कोशाशी काय नातं आहे? तर पवित्र मरिया, आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला गॅब्रियल दूतानं तिला संदेश दिला आणि सांगितलं की तू माता होणार आहेस, पवित्र आत्म्याचा वर्षाव तुझ्यावर झालेला आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू गर्भवती होणार झालेली आहेस, त्यावेळेला मरियेला जे चिन्ह देण्यात आलं की तुझी मावस बहीण अलिशबा हिला सुद्धा गर्भ राहिलेला आहे आणि ह्या वार्धक्यामध्ये तिला 6वा महिना लागलेला आहे. मरियाने काय केलं? आपल्याला जे वर्णन दिलेलं आहे की त्या डोंगराळ प्रदेशातनं मरिया आपली मावस बहीण अलिशबा हिला भेटण्यासाठी गेली. आणि बायबल स्कॉलर्स आपल्याला सांगता आहेत की ज्या डोंगराळ प्रदेशातनं मरिया आपली मावस बहीण अलिशबा हिला भेटायला गेली, त्याच डोंगराळ प्रदेशामध्ये दावीद राजाला हा कराराचा कोश सापडलेला होता. आणि दावीद राजानं जो आनंद व्यक्त केला, तोच आनंद मरिया ही कराराचा कोश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या उदरामध्ये घेऊन आपली मावस बहिणीला भेटायला गेली होती. त्यावेळेला तिची मावस बहीण अलिशबा हिने जो आनंद व्यक्त केला की माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावं, हा मान मला कुठून? आणि तुला माझ्या घरामध्ये प्रवेश करताच माझ्या उदरातील बालकांना उल्हासानं हालचाल केलेली आहे, आनंद व्यक्त केलेला आहे. म्हणजे जॉन द बॅप्टिस्ट जो अलिशबेचा मुलगा, त्यानं अगदी आईच्या उदरामध्ये असताना तो आनंद व्यक्त केलेला आहे. मरिया आपल्या उदरामध्ये कराराचा कोश घेऊन जात होती. ज्या वेळेला आहाज राजाला ते चिन्ह देण्यात आलं, त्याला सांगण्यात आलं की तू परमेश्वराकडे चिन्ह माग. त्याने नकार दिला, परंतु परमेश्वरानं चिन्ह दिलं. काय चिन्ह दिलं? की कुमारी गर्भवती होईल आणि तिला मुलगा होईल आणि त्याला इमानुएल म्हणजे माणसासह देव असा तो जन्माला येईल आणि त्याला ते शीर्षक पडेल. हा इमानुएल म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त की जो मरियेच्या उदरी जन्मलेला आहे आणि तो कराराचा कोश आहे. परमेश्वरानं जे वचन दिलेलं होतं ते वचन पवित्र मरियेनं प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देऊन पूर्ण केलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे कराराचा कोश. तर म्हणून मरियेला ते शीर्षक दिलेलं आहे कराराचा कोश. म्हणजे परमेश्वरानं जे वचन दिलेलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून विनंती मालेमध्ये आपण म्हणतोय की कराराचा कोश. आणि ही विनंती माला किंवा हे शीर्षक देऊन आपण मरियेची खरी ओळख करून घेतलेली आहे की मरिया जगाला काय देते? तर मरिया जगाला येशू देते. तुम्ही बघा, मरियेचे जे सगळे स्टॅच्यूज आहेत, जे सगळ्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्यामध्ये आपल्याला काय दिसतं की मरियेच्या हातामध्ये बाळ आहे आणि ते बाळ ती आपल्याला देत आहे. मरियेनं त्या जगामध्ये आपल्याला येशू ख्रिस्त दिलेलं आहे. आणि म्हणून मरियेचं आपल्या जीवनातलं जे स्थान आहे, हे स्थान नुसतं योगायोगानं किंवा एक अपघात नाही आहे, तर मरियेचं आपल्या जीवनातलं स्थान म्हणजे परमेश्वरानं जोडलेलं हे नवीन नातं आहे आणि हे नातं आपण साजरं केलं पाहिजे. म्हणून आज आपण इथं जे प्रार्थना करतोय आणि मरियेकडे आपण विनंती करतोय ही अगदी सार्थकी लागणार आहे, कारण आपला विश्वास सांगतोय की मरियाच आपल्या ह्या सगळ्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाऊ शकते आणि ती आपल्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे किंवा दुसरं जे शीर्षक आहे, दाविदाचा बुरुस.
तुम्हाला माहिती आहे की दावीद राजा हा अत्यंत सामर्थ्यशाली असा राजा होता आणि त्या दाविदाच्या घराण्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता, कारण योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला होता. तर ज्या वेळेला दावीद राजा इस्रायलवर राज्य करीत होता त्यावेळेला त्याने एक मोठा बुरुज किंवा एक मनोरा बांधलेला होता. कशासाठी मनोरा बांधलेला होता? तर आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी. त्या मनोऱ्यावर उभा राहून एक रक्षक दूत तिथं उभा राहायचा आणि तो सगळ्या लोकांची टेहळणी करायचा. म्हणजे आपल्या लोकांवर कुठून आक्रमण होत आहे का, शत्रू पक्ष कुठे जवळ आहे का, आपलं नुकसान करणारं कोणी आतमध्ये येऊ इच्छित आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं परीक्षण नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने मोठा बुरुज बांधलेला होता. आता मरियेला दाविदाचा बुरुज म्हणून घोषविण्यात आलेला आहे. का घोषविण्यात आलेलं आहे? मरियेचं जे कार्य आहे ते त्यामधून व्यक्त केलेलं आहे. जसं दावीद राजानं तो बुरुज तिथं उभा केलेला होता, तसाच परमेश्वरानं आपल्या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी काल्वरी टेकडीवर म्हणजे डोंगरावर परमेश्वरानं आपल्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गिफ्ट दिलेली आहे. ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली पवित्र मरिया आईची गिफ्ट किंवा ते दान आपल्याला दिलेलं आहे. आपला प्रिय शिष्य जॉन त्याला काय सांगितलं? पहा तुझी आई. आणि मरियेला सांगितलं पहा तुझा मुलगा. आणि त्या दिवसापासून त्या पवित्र शिष्यानं मरियेला आपल्या बरोबर तो घेऊन गेला. जॉन हा कोणाचा प्रतीक आहे किंवा कोणाचा तो आपल्याला प्रतिनिधित्व करत आहे? तर ख्रिस्त सभेचं प्रतिनिधित्व. कारण त्याच वेळेला ख्रिस्त सभेची स्थापना झालेली आहे, चर्चची स्थापना झालेली आहे. तर हा जॉन पवित्र मरियेला घेऊन आपल्या घरी जातोय. म्हणजेच पवित्र मरिया आपल्यासाठी तो बुरुज ठरते. ती टेहळणी करण्यासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी पवित्र मरिया सदोदित आपल्याबरोबर आहे. आपल्या भाषेमध्ये इथे एक कोळी गीत गायलं जातं आणि मला ते गाणं खूप आवडतं. एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी पोळ्यावरी. त्या गाण्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. कदाचित ते जे गाणं आहे ते एकवीरा जे हिंदू लोकांची दैवत आहे तिला उद्देशून आहे, परंतु त्यामधून जो अर्थ व्यक्त केलेला आहे की एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी पोळ्यावरी. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण ख्रिस्ती श्रद्धेमधून पवित्र मरियेचं हे जे कार्य आहे ते लक्षात घेऊया की माऊली डोंगरावर उभी आहे आणि माऊली आपलं रक्षण करत आहे आणि माऊलीचा आश्रय सदोदित आपल्याबरोबर आहे आणि ती नेहमी आपल्याबरोबर आहे. म्हणून आजचा हा जो सोहळा आहे हा सोहळा खरा श्रद्धेचा सोहळा आहे. आपण सुरुवातीलाच प्रार्थना केली की आपल्यावर अनेक प्रकारे आक्रमण होत आहे, संकट येत आहे, परंतु ही आपला विश्वास आपल्याला सांगतोय की ह्या सगळ्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी आपली आई आपल्याबरोबर आहे. आणि जोपर्यंत आई आपल्याबरोबर आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचे कारण नाही. आणि म्हणून आपण सदोदित पवित्र मरियेकडे मध्यस्थी करत राहायचं, सदोदित प्रार्थना करत राहायचं. मला त्या आपल्या लोकांची जी भाविकता आहे ती खूप भावते मला. ज्या वेळेला मी पाहतो रखरखत्या उन्हामध्ये आपली लोक तिथं माऊलीच्या स्टॅच्यूसमोर गुडघे टेकून प्रार्थना करतात, ग्रोटोसमोर गुडघे टेकून प्रार्थना करतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे केवळ आपल्या मानसिक समाधानासाठी नाही तर श्रद्धा व्यक्त करण्याचा हा प्रकार आहे. आपल्यापैकी काही भाविक वेलंकणी इथे जातात, वेगवेगळी जी तीर्थस्थानं आहेत, माऊलीची तीर्थस्थानं आहेत तिथे जातात. हे सगळं कसलं लक्षण आहे? तर आपल्या सगळ्यांना माऊलीची गरज आहे आणि माऊलीशिवाय आपलं जगणं नाही आहे, माऊलीशिवाय आपला व्यवसाय नाही आहे. आणि म्हणून ही माऊली आपल्याबरोबर असणं, पवित्र मरिया आपल्याबरोबर असणं, आपली आई आपल्याबरोबर असणं हा एक चांगला वारसा जो शिष्यामार्फत आपल्याला मिळालेला आहे, तो वारसा आपल्याला पुढे द्यायचा आहे. ही जी आपली तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, ह्या सगळ्यांनी हा वारसा घ्यायचा आहे की माऊलीशिवाय आपल्याला जीवन नाही आहे. आणि पवित्र मरिया आपल्या जीवनामध्ये सदोदित असली पाहिजे आणि मरियेबरोबर आपण राहिलं पाहिजे. जसं तिने सर्व शिष्यांना एकत्र केलं येशूच्या मरणानंतर, त्याच्या पुनरुत्थानानंतर मरिया सदोदित त्यांच्याबरोबर राहिली, तीच मरिया माऊली आपल्याबरोबर आहे. आणि आपण जेव्हा संकटामध्ये असतात, विशेष करून समुद्रामध्ये असतात, आपले बांधव जेव्हा मासेमारी करण्यासाठी जातात, आपण मरियेकडे प्रार्थना करीत राहायचं की आमच्या ह्या बांधवांचं संरक्षण कर, वादळ वाऱ्यापासून त्यांचं संरक्षण कर,
तू त्यांच्याबरोबर राहा. तू आहेस म्हणून आमचं जीवन आहे, म्हणून आमचा हा व्यवसाय आहे. आणि म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा हा जो सोहळा आहे, बालन माऊलीचा सण आपण साजरा करतोय. कशासाठी? की आपल्या ह्या सर्व कामावर माऊलीचा आशीर्वाद द्यावा, माऊलीनं आपल्यासाठी मध्यस्थी करावी. आणि माझा ठाम विश्वास आहे की नक्कीच माऊली आपली प्रार्थना ऐकत आहे. नक्कीच ती आपल्या ह्या सगळ्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाणार आहे. आणि माऊली आपल्याबरोबर राहू दे. आपण माऊलीला आपल्या घरामध्ये ठेवूया, आपल्या जीवनामध्ये ठेवूया. आणि विशेष करून हा जो एक चांगला वारसा आपल्याला मिळालेला आहे, हा वारसा आपण जगत राहूया. आणि सदोदित माऊलीबरोबर आपण एकनिष्ठ राहूया. ती जशी परमेश्वराशी एकनिष्ठ राहिली, तसे आपण सुद्धा तिच्याबरोबर एकनिष्ठ राहूया. आणि हे जे आपलं ऐक्याचं नातं आहे, हे नातं वाढविण्यासाठी, मजबूत करण्यासाठी परमेश्वराकडे कृपा मागूया. माझ्या बंधू भगिनींनो, सर्वांनी उभे राहा. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. उत्तर असेल. ख्रिस्ताच्या कल्पाची अहोरात्र डोळ्यात तेल घालून निगा राखणारे व पवित्र मरीचे अनुकरण करण्यास आपल्याला प्रोत्साहन देणारे सर्व धार्मिक नेते, विशेषतः आपले पोप लिओ, आपले बिशप थॉमस व सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू यांच्या प्रभूचे सर्व दुष्टाईपासून संरक्षण करावे व त्यांना चांगले आरोग्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या देशात व जगात ठिकठिकाणी शांतीचा अनुभव दिसून येऊ. पवित्र मरिया शांतीची राणी तिच्या मध्यस्थीने आपल्या राजकीय व शासकीय नेत्यांना आपले लक्ष जिथे अशांतता आहे तिथे केंद्रित करून शांतीचा भंग करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करून शांती प्रस्थापित करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. देवाच्या कल्पातून जी मेंढरे भरकलेली आहेत, विशेषतः पवित्र मरियेपासून दुरावलेले भाविक पुन्हा तिच्याजवळ येऊन एकत्र कळप व एक मेंढपाल याची प्रचितीता आपल्या सर्वांच्या सहकार्याने सदोदित आपल्याला यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आपण बालन माऊलीचा सण साजरा करत आहोत. तिचा संदेश, प्रार्थना, त्याग आणि प्रायचित्त करा. हे आचरण आणून तिचं अनुकरण करण्यासाठी आपण सर्वांनी धन्यता मानावी म्हणून आपण प्रार्थना करूया. श्रमाची भाकर गोड लागते. आपले श्रम, व्यवसाय, मुलांचा अभ्यास व परीक्षा प्रभूनं आशीर्वादित कराव्यात. आता या हंगामात मासेमारीचा व्यवसाय बालन माऊलीच्या सणानंतर अधिक मिळकतीचा व्हावा. त्याद्वारे आपल्या कोली बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र मरिया आरोग्य माता,
तिचा आरोग्यदायी स्पर्श आपल्या आजारांना व दिव्यांगांना व्हावा. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला घोषणा करण्यास अनेक तरुण तरुणी ईश्वरी पाचारण लाभावं, जगात शांतता नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आजचा बाळान माऊलीचा सण आपल्याला व आपली पाहुणे मंडळीला सुखा समाधान व शांतीचा जावा. आपले लहान मोठे हेतू पवित्र मरियेने तिच्या पुत्राकडे घेऊन जावे. आपल्या कुटुंबात मच्छावर विभागात रोजरीच्या प्रार्थनेला आपण आक्रमण द्यावा पण आपण प्रार्थना करूया. आपले वैयक्तिक कौटुंबिक व गावकीचे हेतू सफल व्हावेत म्हणून गुलाबी संत राहून मुख प्रार्थना करूया. तसेच आज ज्यांचे वाढदिवस आहे जरण रम्य भजन सिया गौतम मंडळी सुनील विखे भेट्या जसिंता माओ अमोल नंदन घट्या क्लेरा नूतन गोंगूर पूनम मानकर कलार आंगेल मुळ्या माघ मोझीस कपी रुक्साना जाण्या मॅक्सिना दीपक अतिकाव रोशन बाळा पाटील स्वप्नालिनी विलितूर शावरक कोडी सोनिया डोनाल्ड टुलू. जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावरील विश्वास ठेवणाऱ्याच्या प्रार्थना ऐकून घे आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
तुमचे बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा. त्याच्या नावाचे गुणगान बरोबर व्हावे, आमच्या आणि त्याच्या अंतिम पवित्र कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे प्रभू, तुझ्या कृपेनं आणि नित्यकुमारी धन्य मरिया हिच्या मध्यस्थीने तुझ्या ख्रिस्त सभेमध्ये श्रद्धावंतांची संख्या वाढत राहू. या दानार्पणाच्या सामर्थ्याने ती अनेक सद्गुणाने व तेजोमय बनावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लाव. आम्ही त्याला देवाने प्रभू आपला परमेश्वराच्या आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ही योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनं आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनी. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफी मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझी नम्रपणे स्तुती गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. निदानी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्यावर नववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षेपीसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. रहस्य
ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा पदार्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, सर्व हजर वर्ग यांचे समवेत ख्रिस्त सभेला परिवृत्तीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनींनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. देव भिल्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. ईश्वर शेकवणे आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र नामे तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहप्रसंगी वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची, आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना ज्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊ, तुम्ही माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि आपण एकमेकांना शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराचं कोकण, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचं कोकण पहा. या कोकणाच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली आहेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
काय वंदन तुला स्वर्गाचा आज आपल्या ह्या बालन माऊलीचा सण साजरा करण्यासाठी पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी आपल्या
पॅरिश प्रीस्ट, आपल्या सर्व फादर्स आणि आपलं जे मंडळ आहे कोळी समाज मंडळ, तुम्ही मला आमंत्रित केलं आणि या मिसामध्ये सहभागी होण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानत आहे. आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आता लागलीच मी इथून सांडोरला ADK लग्नाचं शिबिरासाठी मी जात आहे. वास्तविक पाहता माझं सेशन सकाळी असतं 8:30 वाजता, परंतु मी तिथे थोडीशी ॲडजस्टमेंट करून इथं आलेलो आहे आणि इथून जाऊन ताबडतोब मला एक सेशन घ्यायचं आहे, सत्र घ्यायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण शेवटची प्रार्थना करूया. मी आशीर्वाद देतोय आणि मग मी आपली रजा घेतोय आणि आपला पुढचा कार्यक्रम जो आहे सत्कार वगैरे ते आपले फादर आहेत, आपले पॅरिश प्रीस्ट आहेत, दुसरे फादर्स आहेत, त्यांच्या समवेत आपण करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, प्रेषितांची राणी धन्यकुमारी मरिया हिच्या सन्मानार्थ आम्ही स्वीकारलेल्या रहस्याद्वारे आमचे तारण कार्य पुढे सुरू राहू. आम्ही नम्रतेने विनंती करतो की तुझ्या इच्छेप्रमाणे चिकाटीनं जीवन जगण्यास, मानवी कुटुंबाची सेवा करण्यास आणि तुझ्या लोकांना तारणाकडे आकर्षून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आता आपली नम्रपणे वाकूया आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूया. धन्यकुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्रानं मानवजातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानानं तो तुम्हाला परिपूर्ण करो. आमेन. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपा छत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही मरियेचा सन्मान आनंदाने साजरा करण्यासाठी इथं आलेला आहात. पवित्र आत्म्याचा आनंददायी कृपादानानं व सार्वकालिक राज्याच्या वरदानानं तुमचे हृदय भरून येवोत. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. आता स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं असं मी जाहीर करतो. थँक्यू फादर जॉन फर्गोस. फादरांना जाण्याची घाई आहे हे आपण समजू शकतो, परंतु फक्त एका दोनच मिनटं घेतो. आपले गावकीचे पाटील श्री एडविन केळीखाडा यांना मी विनंती करतो की फादर जॉन फर्गोस यांना शाल देऊन सन्मानित करावं, कारण त्यांनी आपल्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ दिलेला आहे आणि त्यांनी कोळी लोकांचं मरियेबरोबरचं नातं हे श्रद्धेचं आहे. जिथे माझी आई आहे तिथे माझं घर आहे, असं त्यांनी आपल्या प्रवचनामधून सांगितलेलं बोधपर संदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे मी आपल्या गावकीचे श्री नाझरेत गोडबोले यांना विनंती करतो की फादरांना गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे आपल्या गावकीचे उपपाटील श्री सिल्वेस्टर कोळी यांना मी विनंती करतो की फादर जॉन फर्गोस यांना आपल्या प्रेमाचं दान त्यांनी द्यावं. फादरांनी आपल्यासाठी खरोखर चांगलं प्रवचन दिलेलं आहे. मी फादरांचं पुन्हा एकदा आपल्या वसई कोळी ख्रिश्चन गावकीच्या वतीनं आभार मानतो. आपण आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवणार आहोत. फादरांना वेळ दिलेला आहे. We salute your missionary service. You are grateful to our parish. त्याचप्रमाणे आम्ही गावकीचे श्री डॉक्टर निवास फादरांना गुच्छ देऊन सन्मानित करते.
देऊन सन्मानित करावं. यांना आपल्या बाकीच्या गोष्टी निर्णय घ्यावा याला विनंती करतो की तुम्ही महाराजांना इशारा करून सन्मानित करावं. त्याचप्रमाणे आपल्या गावची पाटील श्री एवढी विनंती करतो की महाराजांना वृक्ष आणि प्रेमाचं दान सन्मानित करावं. आपल्या गावकी आपल्या जगतचे प्रमुख फादर फ्रान्सिस यांचा आपल्या गावकी सत्कार करत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे प्रमुख सायन प्रमुख फादर जो पेरेरा मला जो पेरेरा यांनी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. तर फादर आपल्याकडे आता मिसा करून आलेले आहेत. आपल्या चर्चमध्ये मिसा होती तिकडची मिसा होती त्यांना उशीर झालेला आहे. तर आपल्या गावचे श्री रामचंद्र यांना विनंती करतो की फादर जो पेरेरा यांना वृक्ष आणि प्रेमाचं दान देऊन सन्मानित करावं. आपल्या या उपक्रम वयामध्ये सुद्धा फादर तरुण आहेत आणि आपल्यामध्ये ते प्रमुख भूमिका करतात. सगळी तयारी फादरांची आपल्याबरोबर आपल्या आपल्यामध्ये हजर होतात. त्याचप्रमाणे आपल्या संतपेठेचे सहाय्यक गुरु फादर रमेश डिसोजा यांना आपल्या गावकीचे जॉन्सन भैयाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी फादरांना वृक्ष आणि प्रेमाचं दान देऊन सन्मानित करावं. त्याचप्रमाणे आपल्या संतपेठेचे सहाय्यक गुरु फादर मोहम्मद सरपंचो यांना आपल्या गावकीचे श्री नारायण वसार यांना विनंती करतो की त्यांनी फादरांना वृक्ष आणि प्रेमाचं दान देऊन सन्मानित करावं. इकडे असे त्याचप्रमाणे आपल्या गावचे सुपुत्र फादर रॉबिन इथून आपल्याकडे हजर आहे. आता आपल्याबरोबर सणाच्या मिसासाठी सुद्धा हजर आहे आणि संध्याकाळची मिसा फादर रॉबिन करणार आहे. तर आपल्या गावकीचे श्री नागरिक सोडून यांना विनंती करतो की फादरांना शाळेतून सन्मानित करावं. पुढे त्याचप्रमाणे आपल्या गावकीचे रोमन डांबर यांना विनंती करतो की फादर रॉबिन यांना वृक्ष देऊन त्यांना सन्मानित करावं. आयोजन आपल्या गावकी केलेलं आहे सुंदररित्या. त्यांचं मी मनापासून अभिनंदन वाटतो. आपले ऑल्टर बॉईज, क्वायर मेंबर, आपले सर्व क्वायर, सगळं कार्यकर्ते, सॅक्रेटरी सर्व मदत केली, सेवक आहे, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आता माझ्या म्हणून आज संध्याकाळी 5 वाजता
आपली नव्याने फादर झालेली फादर रॉबिन इतूर ही मिसा अर्पण करतील. संध्याकाळी 5 वाजता त्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल आणि आज शनिवार आहे. संध्याकाळी 7ची मिसा देवळामध्ये होणार नाही, त्याची भाविकांनी नोंद घ्यावी. आपण आता शेवटच्या गायनामध्ये सहभागी होईल. या मनावाडीला एक जे मी गीत केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या वतीने मी तिला अर्पण करतो. बालान मावली ओल्यांची सावली आम्हा साऱ्या सदा पावली, कोडी वाड्याची माय मावली आनंदाने गाणी गाऊ लागली. बालान मावली ओळ्यांची सावली आम्हा साऱ्या सदा पावली, कोडी वाड्याची माय मावली आनंदाने गाणी गाऊ. समुद्राच्या लाटेवर नाव आमची डुलते, मावळीच्या नावान समुद्र भरते. बालान मावली कोळ्याची सवी, बालान मावली कोळ्याची सवी. जय 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 बोलाय बालान मावली, जय जय बोलाय बालान मावली. बालान मावली कोळ्याची सावली आम्हा साऱ्या सदा पावली, कोडी वाड्याची माय माऊली आनंदाने गाणी गाऊ. पाटच्या वाऱ्याला माऊलीचे नाव घेऊ, खऱ्या पाण्यावर विश्वास हो ठेवू. वादळाला तरी भीती नावाटे, वादळाला तरी भीती नावाटे. माऊली आपल्या संगती माऊली आपल्या संगती माऊली कोळ्याची सावली आम्हा साऱ्या सदा पावली, कोडी वाड्याची माय माऊली आनंदाने गाणी गाऊ. बालान माऊलीचा सण पाऊल कोळीवाडा सारा आनंदात गातो. ढोलकाच्या तालात रुंदो, ढोलकाच्या तालात रुंदो. माऊलीच्या धनी माऊलीच्या धनी बालान माऊली कोळ्याची सावली आम्हा साऱ्या सदा पावली, कोडी वाड्याची माय माऊली आनंदाने गाणी गाऊ लागली. कोडी वाडा सारा सत्य झाला हो, बालान माऊलीला आळू लागला हो. फुलांनी गळली माऊली चालली हो, फुलांनी गळली माऊली चालली. गाऊया सारे आनंदाने गाणी, गाऊया सारे आनंदाने गाणी. आपल्या माऊली कोळ्याची सावली आम्हा साऱ्या सदा पावली, कोडी वाड्याची माय माऊली आनंदाने गाणी गाऊ लागली. एक विनंती करू I
Thank you.